महाराष्ट्रातील मदरसे आणि मशिदींमध्ये कार्यरत असलेल्या परप्रांतीय मौलाना यांना कामाला ठेवू नये अशी मागणी एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आली। महाराष्ट्रातील मदरसे आणि मशिदींमध्ये कार्यरत असलेल्या परप्रांतीय मौलाना यांना कामाला ठेवू नये, आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावलं उचलावीत अशी मागणी एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं अध्यक्ष हाफिजौकारी वळसंकर आणि उपाध्यक्ष अताउल्लाह पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली। संस्थेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। विविध राज्यांमधील मौलाना महाराष्ट्रातील मदरसे आणि मशिदींमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असतात। त्यांची पार्श्वभूमी पडताळणी आणि कार्यपद्धतीबाबत अधिक प्रभावी यंत्रणा असणं आवश्यक आहे। काही परप्रांतीय मौलवींवर समाजात मतभेद निर्माण करणं, अंधश्रद्धेला खतपाणी घालणं तसंच काही ठिकाणी गैरवर्तनाच्या घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संस्थेनं केली आहे। या ठिकाणी शिकत असलेली काही मुले आणि मुली अनाथ असतात। अनाथ मुलामुलींचे वारसदार नसतात। याचा गैरफायदा घेऊन हे परप्रांतीय मौलाना शिक्षक मुलामुलींचं शोषण देखील करत असल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला। आपल्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करून राज्य शासनानं योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी अपेक्षा एकता बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। उदाहरणार्थ असा की लोकांची त्यांची मिळीमिसळी झाली की लगेच त्यांना जे ना थोडंसं भोंदूगिरीकडे वळवायचं, मग त्यांच्या खिशावर ज्यांना त्यांची नजर ठेवायचं आणि मग त्यांना जे ना त्यांचं घर जळालं तर जळू दे, पण आपलं घर जळू नये, आपलं कसं भागील हे त्यांची नीती। मूळ जो दृष्टिकोन आहे की मुलामुलींना शिक्षण शिकवून त्यांना चांगल्या त्यांच्यावर संस्कार घडावे हा उद्दिष्ट बाजूलाच राहतो आणि दुसरंच काहीतरी त्या मदरशामध्ये मस्जिदीमध्ये तर असं घडत असेल तर हे समाजासाठी घातक आहे, हे समाजासाठी घातक आहे। याकरता आम्ही प्रत्येक मशिदीच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन हे दिलं आहे की प्रत्येक मशिदीच्या तुम्ही ट्रस्टींना आदेश करा की परप्रांतीय मौलानांना तुम्ही या ठिकाणी ठेवूच नका। तुमच्या स्थानिक सोलापूर शहरातले जिल्ह्यातले जे तुम्ही अरबी शिक्षण शिकून जे मौलवी झालेले आहेत त्यांनाच तुम्ही या ठिकाणी थारा द्या, परप्रांतीयांना अजिबात देऊ नका आणि शहरकाजींनाही तुम्ही अशा प्रकारचे आदेश करा। या निवेदनामध्ये आम्ही असं जे नमूद केलेलं आहे। आमचं फक्त आउटपुट हे आहे की या सोलापूर शहरातल्या स्थानिक मौलवी मौलानांना मदरसा आणि मशीदमध्ये जे आहे की जागा मिळायला पाहिजे। त्यांनीच जे आहे अरबी भाषेचं प्रसार व प्रशिक्षण त्यांनीच दिलं पाहिजे आणि इथल्या लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे, हा याच्या पाठीमागचा हेतू आहे। परप्रांतीय मौलानांना अजिबात या सोलापूर शहरामध्ये थारा देऊ नये, आमची एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ही मागणी आहे। या पत्रकार परिषदेला सद्दाम चौधरी, इसहाक शेख आदी उपस्थित होते।